नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं चौथं प्रकरण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने अभ्यासत आहोत. या प्रकरणात आपण प्रश्नोत्तर पाहत होतो. यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये या अगोदर सहसंबंध स्पष्ट करा 3 गुणांसाठी प्रश्न अभ्यासला आहे. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. कारण राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकाशी विसंगत नाही, तर त्या एकमेकांना पूरक आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येते. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. भाषावार पुनर्रचना केलेली आहे. राज्यघटनाच्या 22व्या भागात परिशिष्टात आपलं राज्यघटनेच्या 8व्या भागात 22 भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे, हे आपण पाहिलं आहे. त्यानंतर आपण आपले मत नोंदवा हा मुद्दा देखील अभ्यासला आहे. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्याची गरज असते, याबाबत आपले मत नोंदवा हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय हा एक मोठा प्रश्न आपण अभ्यासला. डाव्यांचा उग्रवाद, डाव्यांच्या या चळवळीलाच नक्षलवादी चळवळ, माओवादी चळवळ असं म्हणून देखील ओळखलं जातो. या डाव्यांच्या या उग्रवादी चळवळीला शेतमजूर, दलित, आदिवासी लोकांचे समर्थन आहे. शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात ही डाव्यांची चळवळ पसरलेली आहे. जेथे अन्याय, शोषण आणि राज्याकडून दुर्लक्षिले गेले आहे अशी भावना असते, तेथे ही डाव्यांची चळवळ, नक्षलवादी किंवा माओवादी चळवळ यशस्वी होते. भारतात ही चळवळ बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यात आजही कार्यरत आहे. 2004मध्ये वेगवेगळ्या या डाव्यांच्या नक्षलवादी गट एकत्र येऊन त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी म्हणजे CPI, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी CPI पक्षाची स्थापना केली आहे. कार्ल मार्क्स, लेनिन, माओ आणि माओ त्से तुंग यांच्या वैचारिक बैठकीवर आधारलेली, वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी ही जहाल उग्रवादी संघटना आहे. सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही उलथून टाकण्याचा प्रयत्न या चळवळीचा आहे आणि त्यामुळे या चळवळ दहशतवादी चळवळ म्हणून घोषित केली आहे. तरी देखील या चळवळीच्या आजही कारवाया सुरू आहे, आपण पाहिलं आहे. त्यानंतर एक प्रश्न घेतला होता, जम्मू काश्मीरमधील दहशतवाद. जम्मू काश्मीरमध्ये आजही पाकिस्तानमधून दहशतवादी कारवाया सुरू आहे. विशेषतः भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच या जम्मू काश्मीर प्रांतात पाकिस्तानकडून सतत दहशतवादी कारवाया सुरू झालेल्या आहेत. त्या आज तागायत सुरू आहे. तर 1965मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये अमानुल्ला खान यांनी प्लेबिस्किट फ्रंट हा लष्करी गट स्थापन केला. पुढे या लष्करी गटाचं 1977मध्ये JKLF म्हणजे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे नामकरण केले. ही दहशतवादी संघटना आजही आझादीसाठी जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचाराचा अवलंब करते. या गटास सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना सतत भारतात पाठवलेले आहे आणि त्यातून आझादीचा हा लढा आपल्या इस्लामिक लढा बनला आहे. पाकिस्तानमधील ISI ही सरकारी संघटना जी आहे या दहशतवाद्यांना सतत लष्करी रसद आणि आर्थिक पाठबळ पुरवते. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढलेला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झालेले, म्हणजे त्याला हा कारणीभूत आहे सीमापार दहशतवाद. भारतीय सैन्याद्वारे या सीमापार दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे आणि मग हे दहशतवादी भारतीय सैन्यावर देखील छुप्या पद्धतीने हल्ला करताना दिसत आहे. उदाहरणार्थ
पुलवामा येथे केलेला सैन्यावर केलेला दहशतवादी हल्ला हा देखील पाक पुरस्कृत जम्मू काश्मीरमधला दहशतवादच आहे. त्यानंतर आपण प्रश्न पुढचा घेणार होतो, आधुनिक काळात राज्याचा कार्यभाग किंवा राज्याची भूमिका कोणती असावी यावर सविस्तर चर्चा करायची आहे. मोठा प्रश्न म्हणून येऊ शकतो, राज्याची भूमिका काय, राज्याने कोणती भूमिका घेतली पाहिजे आणि राज्य हिताच्यासाठी चांगली भूमिका घेत असते. राज्याची भूमिका कोणती याबद्दल आपण अनेक या अगोदर पुस्तकातले व्हिडिओ अभ्यासत असताना माहिती पाहिली होती. त्याच्याच आधारे काही राज्याची म्हणजे पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण राज्याची भूमिका कोणती राज्य भूमिका बजावते याबद्दल माहिती पाहिली होती. या ठिकाणी राज्याची भूमिका मध्ये पहिला मुद्दा घेणार आपण शांतता आणि सुव्यवस्था राखणे. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतू देशाचे रक्षण करणे आहे. राज्याचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. अंतर्गत बंडाळी होऊ शकते, अंतर्गत परिस्थिती बिघडू शकते, तसे परकीय आक्रमण होऊ शकते, सीमापार दहशतवाद वाढू शकतो. म्हणजे राज्याचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. तेव्हा देशाचे रक्षण करणे, संविधानाने राजकीय व्यवस्था टिकवणे ही राज्याची प्रमुख जबाबदारी असते. म्हणजे देशात शांतता आणि सुव्यवस्था राखणे, ही शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्यासाठी अंतर्गत भागातूनही धोके उत्पन्न होऊ शकतात किंवा परकीय आंतरराष्ट्रीय शक्तीकडून देखील धोके उत्पन्न होऊ शकतात. तेव्हा राज्याने या धोक्यांकडे लक्ष देणे आणि देशात शांतता सुव्यवस्था राखणे ही देशाची जबाबदारी आहे. कारण देशाचं रक्षण करणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे ही प्रमुख जबाबदारी राज्याची आहे. दुसरा जो घटक आहे राज्याची भूमिका याबाबत आर्थिक प्रगती करणे. आपण पाहतो कोरोना काळात देखील सरकार विविध प्रकारचे उद्योग आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न करतं. आपल्या देशातल्या उद्योगांना देखील सवलती देतं आणि ते उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करतं आणि उद्योगाला चालना देतं. तसंच शेती व्यवसायाला देखील कोरोनाच्या काळात देखील सवलती देतं. शेतकऱ्यांना देखील या कोरोनाच्या काळात भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या रूपाने त्यांच्यापर्यंत पैसे पुरवण्याचा प्रयत्न करतं. जनधन योजना असेल आणि त्यामुळं देशाची प्रगती आर्थिक प्रगती आहे ती थांबणार नाही म्हणून प्रयत्न करत असते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी राज्याने प्रयत्नशील असणे अपेक्षितही आहे. कारण आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक विकास यातूनच लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते, राष्ट्राची प्रगती होते. कारण आर्थिक स्थैर्य निर्माण करणं, आर्थिक विकास साध्य करणं हे हे लोकांचं त्यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. त्यासाठी राज्य आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत असतं आणि ती देणे ही राज्याची जबाबदारी देखील असते. आणि त्या दृष्टीने आर्थिक प्रगती साधण्यासाठी राज्य प्रयत्नशील असतं. त्यानंतर पुढचा घटक राज्याची भूमिका राष्ट्र उभारणी करणे. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. विविध गट जे आहे त्या गटांमध्ये वादविवाद संघर्ष उद्भवल आणि त्या संघर्षातून राज्य विघटनाकडे जाईल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. ती शांततेच्या मार्गाने सोडायची आणि या समाजातल्या विविध घटकांचं जे काही मागणं आहे, म्हणणं आहे ते देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन प्रश्न सोडवणं ही जबाबदारी राज्याची असते. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते आणि राज्य ती घेतं. त्यानंतर राज्याची भूमिका पुढचा चौथा मुद्दा आहे शासन.
राज्यकारभार करणे ही राज्याची, शासन चालविणे, राज्यकारभार करणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढविणे, लोकांचं जे मत आहे ते सरकारचं मत बनविणे आणि हेच खऱ्या अर्थाने सुशासनाचं लक्षण आहे. राज्य प्रत्येक चालवतं, पण राज्य शासन जे कार्यभार करत आहे, जे कामकाज करत आहे, ते जनतेला वाटलं पाहिजे का हा सुशासन आहे, हे चांगलं शासन आहे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटते, प्रश्न मिटविते, शांतता स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न हे शासन करते, अशी भावना जनतेची झाली पाहिजे. लोककल्याण साधणे ही एक महत्त्वाची भूमिका आहे. शेवटी लोकांचं कल्याण ही राज्याची प्रमुख भूमिका आहे. लोकांमध्ये सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्त्वांचा वापर करून लोककल्याण साध्य करणे, लोकांचं कल्याण साधणे हीच राज्याची प्रमुख भूमिका असते. समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचा विकास घडवून आणणे हे राज्याचं काम आहे. जे पिचलेले आहे, मागे पडलेले आहे, त्यांनाही इतरांच्या बरोबर आणणे. कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास साध्य करणे आणि म्हणजे लोकांचं लोककल्याण साधणे ही जबाबदारी राज्याची आहे. फक्त काही लोक पुढं गेले आणि काही खूप मागं राहिले तर त्याला लोककल्याण म्हणता येणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन चालणे, जे मागे आहे त्यांनाही पुढे आणणे आणि देशाची प्रगती, लोकांचं कल्याण साधणे ही राज्याची जबाबदारी आहे. समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचा विकास घडवून आणणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे, प्रमुख जबाबदारी आहे, असं संविधान सांगतं. अशा पद्धतीने आपण राज्याची भूमिका, आधुनिक काळात राज्याची भूमिका काय असावी याबद्दल माहिती पाहिली. तर काय असावी राज्याची भूमिका? तर यामध्ये पहिलं, देशात शांतता सुव्यवस्था टिकविणे ही राज्याची प्रमुख भूमिका असावी. त्याचबरोबर राज्याची भूमिका काय असावी? तर राज्यातील लोकांचं कल्याण साधणे, लोकांची आर्थिक प्रगती होईल यासाठी प्रयत्न करणे. मग त्यासाठी उद्योग व्यवसाय विकसित करणे, त्यानंतर राष्ट्र उभारणी करणे. देशात विविधता आहे, त्या विविधतेतून एकता निर्माण करणे, राष्ट्र उभारणी करणे, लोकांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्न राज्याने करणे आणि तर ते राज्य यशस्वी होते. शासन लोककल्याण साधणे म्हणजे शासन राज्यकारभार करणे ही तर राज्याची प्रमुख जबाबदारी आहे. म्हणजे हे शासन चालवत असताना लोकांचा सहभाग त्यामध्ये घेणे आणि हेच सुशासनाचे लक्षण आहे. त्यानंतर राज्याची भूमिका काय असावी? तर लोककल्याण साधणे, सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचा विकास घडवून आणणे ही जबाबदारी राज्याची आहे. अशा पद्धतीने आपण काय राज्याची भूमिका आधुनिक काळात काय असावी याबद्दल माहिती पाहिली आणि या ठिकाणी आपण थांबूया.